वेलकम स्टुडंट्स. तर आपण मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर पाहत आहे. या चॅप्टरवरती बरेच कन्सेप्ट आपण ऑलरेडी क्लिअर केलेले आहेत. तर कोणकोणते क्लिअर केलेले आहेत हे एकदा त्या ठिकाणी मी सांगतो तुम्हाला. तर त्या ठिकाणी आपण स्टेटमेंट अँड ट्रूथ व्हॅल्यू हे पाहिलेलं आहे, कंपाऊंड स्टेटमेंट बघितलेलं आहे, लॉजिकल कनेक्टिव्ह हे पाहिलेलं आहे. ह्याच्यावरती आपल्याला एक्सरसाइज 1.1 होता. स्टेटमेंट पॅटर्न अँड लॉजिकल इक्विव्हॅलन्स याच्यावरती आपल्याला 1.2 एक्सरसाइज आपण सॉल्व केलेला आहे. त्यानंतर आपण पाठीमागे जे लास्ट व्हिडिओ मी केलेलं होतं त्यामध्ये क्वांटिफायर अँड क्वांटिफाईड स्टेटमेंट्स, ड्युॲलिटी, नेगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट, कॉन्व्हर्स, इनव्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह असे हे 4 आर्टिकलवरती आपण एक्सरसाइज 1.3 पाहिलेला होता ह्याच्यावरती. आणि आज आपण जे बघणार आहे यामध्ये अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट आणि ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक की ज्याच्यावरती आपल्याला 1.4 एक्सरसाइज आहे. बरोबर. तर आज आपण हे शेवटचे 2 आर्टिकल बघणार आहेत. दिस इज माय लास्ट व्हिडिओ ऑफ दिस चॅप्टर मॅथमॅटिकल लॉजिक. म्हणजे जर तुम्हाला हे लेक्चर सर्वच्या सर्व लॉजिक चॅप्टर लेक्चरमधून जर कवर करायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला माझे पाठीमागचे 4ही व्हिडिओ आणि आज 5वा व्हिडिओ ह्या लॉजिक चॅप्टरवरती तुम्ही पाहू शकता. तर पाठीमागचे व्हिडिओ बघायचे असतील किंवा इथून पुढचे व्हिडिओ बघायचे असतील तर तुम्हाला शेअर करावं लागेल किंवा लाईक करून त्या ठिकाणी सबस्क्राईबर करणं महत्त्वाचं आहे. आपलं चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केला तर इथून पुढचेसुद्धा व्हिडिओ तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुम्हाला लगेच लक्षात येईल की नवीन व्हिडिओ आलेला आहे पुढच्या चॅप्टरचा, काही जे कन्सेप्ट असतील त्यानुसार क्रमानं. तर या पद्धतीनं आपल्याला ते करता येईल. ठीक आहे. तर आता आपण जाऊ अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट अँड ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक ह्या 2 आर्टिकलमध्ये बघूया. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये काय आहे तर सम युजफुल लॉज. कोणकोणते लॉज आहेत बघा. सम इम्पॉर्टंट रिझल्ट्स इथं म्हटलेले. फर्स्ट, पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू आणि पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. बोथ रिझल्ट्स आर व्हेरी इम्पॉर्टंट. दोन्ही महत्त्वाचे आहेत. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय दिले, निगेशन पी ऑर क्यू म्हणजे कंडिशनल स्टेटमेंटचं ऑर स्टेटमेंटमध्ये कन्व्हर्शन होतं. काय असतं तुम्हाला स्टेटमेंट देताना कंडिशनल दिलं जातं, इफ देनमध्ये दिलं जातं आणि सांगितलं जातं की याचं पॅरलल स्टेटमेंट लिहा. मग पॅरलल स्टेटमेंट म्हणजे काय आपल्याला करावं लागतं तर पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन आणि कंडिशनलचं डिसजंक्शन म्हणजे ऑर करायचं आणि दुसरं स्टेटमेंट लिहायचं. दीज 2 स्टेटमेंट्स आर पॅरलल स्टेटमेंट्स. त्यामुळं इन फर्बल फॉर्ममध्ये जर इफ देनमध्ये जर वाक्य दिलं तर आपल्याला त्याचंच फर्बल फॉर्ममध्ये ऑरमध्ये पॅरलल स्टेटमेंट लिहिता येतं किंवा इफ अँड ओनली इफमध्ये असं जर दिलं तर इफ देनमध्ये अशा पद्धतीनं ते स्टेटमेंट पॅरलल स्टेटमेंट लिहिता येतं. आणि हे लॉजिकली इक्विव्हॅलंट आहेत हे तुम्हाला ह्या ठिकाणी ह्या टेबलमध्ये दाखवलेले आहेत. बघा आता पहिलं आणि दुसरं दोन्ही हे लॉजिकली इक्विव्हॅलंट कसे आहेत. आपल्याला पहिलं स्टेटमेंट घेताना एकाच टेबलमध्ये दोन्ही दाखवलेत. पी घेतला, क्यू घेतला, निगेशन पी आहे, पी इम्प्लाइज क्यू आहे नाही का. पहिल्या स्टेटमेंटची लेफ्ट साईड झाली. क्यू इम्प्लाइज पी आहे, आपल्याला या ठिकाणी तो क्यू इम्प्लाइज पी लागणार आहे. त्यानंतर पी डबल इम्प्लाइज क्यू ह्या ठिकाणी घेतलेला आहे. इथली आर एच एस निगेशन पी ऑर क्यू तो घेतलेला आहे आणि हा आर एच एस पूर्ण पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी असं एकाच टेबलमध्ये दाखवलं. मात्र इथं पी इम्प्लाइज क्यूचा कॉलम नंबर बघा TFTT आहे आणि निगेशन पी ऑर क्यूला TFTT आहे. आणि आपण लॉजिकल इक्विव्हॅलन्समध्ये शिकलेलं आहे जर 2 कॉलमचे एंट्रीज जर आयडेंटिकल असतील तर ते 2 कॉलम लॉजिकली इक्विव्हॅलंट असतील. म्हणजेच पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू म्हणजे 4था आणि 7वा कॉलम. 4 अँड 7 कॉलम आर आयडेंटिकल. देअरफॉर पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. ओके. सिमिलरली पी डबल इम्प्लाइज क्यूचा कॉलम बघा 6वा आहे आणि लास्ट कॉलम त्याच्या आर एच एसचा आहे 8वा. बोथ कॉलम्स आर आयडेंटिकल. TFFT दोन्ही आयडेंटिकल आहेत आणि त्यामुळं हे पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू ऑर क्यू इम्प्लाइज पी. तर अशा पद्धतीनं त्याचंही या ठिकाणी आपण प्रूफ दाखवलेलं आहे. तर हे 2 रिझल्ट महत्त्वाचे आहेत आपल्याला लक्षात ठेवावे लागतील. पी इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू आणि पी डबल इम्प्लाइज क्यू इज इक्विव्हॅलंट टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. ओके. ठीक आहे. तर आता आपण पुढं बघूया. अजून रिझल्ट आहेत तर ते रिझल्ट काय आहेत आपण पाहूया. ओके. अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंट सम युजफुल लॉज हा एक पार्ट झाला. ह्यामध्ये आपला शेवटचे एक्झरसाइज 2 पार्टमध्ये आहे. एक स्विचिंग सर्किट आहे, ते सर्किट बघण्या अगोदर हे लॉज जे आहेत आता पाठीमागे बघितलेले 2 रिझल्ट आणि हे लॉ
हा एक पार्ट आहे आणि स्विचिंग सर्किटचा दुसरा पार्ट, असा 1.4 एक्झरसाइज आहे. व्यवस्थित समजून घे. बघा काय काय ह्या ठिकाणी काही लॉज दिलेले आहेत. आयडेम्पोटेंट लॉ, कम्युटेटिव्ह लॉ, असोसिएटिव्ह, डिस्ट्रीब्युटिव्ह. कारण विदाउट युजिंग ट्रूथ टेबल वगैरे करताना आपल्याला हे लॉज वापरावे लागतात. प्रूव्ह दॅटचे वगैरे एक्झाम्पल्स असतात, त्यामुळे हे लॉज. आयडेम्पोटेंट लॉ म्हणजे काय? पी ऑर पी इज इक्विव्हॅलंट टू पी, पी अँड पी इज इक्विव्हॅलंट टू पी. म्हणजे त्या ठिकाणी एकच स्टेटमेंट, त्याबरोबर जर ऑर घेतलं तरी ते स्टेटमेंट येतं किंवा अँड घेतलं तरी तेच. कम्युटेटिव्ह लॉ काय असतो? अदलाबदल केली. पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू क्यू ऑर पी, किंवा अँड स्टेटमेंटच्या बाबतीतही तसंच आहे. असोसिएटिव्ह लॉमध्ये काय राहतं? ब्रॅकेट चेंज असतं, मग ते ऑरच्या स्वरूपात असो किंवा अँडच्या स्वरूपामध्ये असो. इकडं लेफ्ट पी अँड क्यूला ब्रॅकेट असेल तर उजव्या बाजूला क्यू अँड आरला राहतं तो ब्रॅकेट. याला असोसिएटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अतिशय महत्त्वाचा हा सुद्धा. पी ऑर क्यू अँड आर इज इक्विव्हॅलंट टू पी ऑर क्यू अँड पी ऑर आर. म्हणजे थोडक्यात हा लॉ आपण कंसाच्या बाहेरच्या पदानं कंसात दोन्हीला कसं मल्टिप्लाय करतो त्या पद्धतीनं. मल्टिप्लिकेशन म्हणजेच इथं ऑरचं चिन्ह, इकडं म्हणजेच अँडचं चिन्ह. म्हणजे बाहेरच्या ह्या साईननं दोन्हीला त्या ठिकाणी मल्टिप्लाय करणं. म्हणजे पी ऑर क्यू मध्ये अँडचं चिन्ह द्यायचं आणि पी ऑर आर तेव्हा ह्या ठिकाणी आहे. तसंच अँडच्या बाबतीमध्ये याला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणायचं. आयडेंटिटी लॉ, पी ऑर एफ इज इक्विव्हॅलंट टू पी आणि पी अँड एफ इज इक्विव्हॅलंट टू एफ. आता इथं कसं असतं हा लॉ बघा. पी ऑर एफ आहे म्हणजे पीची जी व्हॅल्यू आहे कुठली, ट्रू असेल किंवा फॉल्स असेल, ती व्हॅल्यूच त्या ठिकाणी रिझल्ट येतो आपल्याला. म्हणजे समजा इथं पीची व्हॅल्यू टी घेतली तर टी ऑर एफ टी, किंवा एफ घेतली तर एफ ऑर एफ एफ. म्हणजे पीची जी व्हॅल्यू घेतो तीच इथे येते. म्हणून एफ बरोबर जर ऑर घेतलं पीचं तर पी येतं. तसं अँड घेतलं तर एफ येतं कंपल्सरी, कारण टी असलं तरी एफच येणार आणि एफ असलं तरी एफ. कारण कंजक्शनला काय असतील, दोन्ही टी असेल तरच टी येतं. एक एफ आहे याचा अर्थ एफ येतं. सिमिलरली टीसाठी जसं इथं एफसाठी दोन्ही दाखवलं तसं टीसाठी दाखवलं. हे पी ऑर टी इज इक्विव्हॅलंट टू टी आणि पी अँड टी इज इक्विव्हॅलंट टू पी. त्याच पद्धतीनं रिझल्ट येते. कॉम्प्लिमेंट लॉ म्हणजे काय असतं? एक ओरिजिनल स्टेटमेंट आणि एक त्याचं निगेशन. मग एक ट्रू असेल तर दुसरं फॉल्स असणार, आणि दोन्हीच्यामध्ये जर डिसजंक्शन असेल, ऑर असेल तर ट्रू येणार. कारण एक जरी ट्रू असलं तरी ट्रू. त्याच्या उलट एक डिसजंक्शनला कंजक्शनला काय होतं? एक ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल, दोन्ही एफ असेल तरच एफ दोन्ही ट्रू असेल तरच ट्रू येतं, अदरवाईज फॉल्स येतं. त्यामुळे इथं फॉल्स येणार. इन्व्हॉल्युशन लॉला म्हणजे निगेशनचं निगेशन. टीचं निगेशन आपण माहितीच आहे, एफचं निगेशन टी असतं त्या पद्धतीनं. डी मॉर्गन्स लॉ आपण पाठीमागं स्पेशल आर्टिकल निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंटमध्ये हा लॉ पाहिलेलाच आहे. निगेशन ऑफ पी ऑर क्यू इज इक्विव्हॅलंट टू निगेशन पी अँड निगेशन क्यू, सिमिलरली फॉर कंजक्शन. ओके. ॲब्सॉर्प्शन लॉमध्ये काय बघा, पी ऑर इन ब्रॅकेट पी अँड क्यू, म्हणजे इथेही पी आणि इथेही पी. ॲक्च्युली हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉच आहे, पण पी ऑर पी वगैरे हे कॉम्प्लिमेंट लॉ वगैरे रिझल्ट वापरून तुम्ही डायरेक्ट हा रिझल्ट लक्षात ठेवला तरी चालतो इथं सुद्धा, कारण दोन स्टेटमेंट एकच आहेत. मात्र डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये पी क्यू आर असं दाखवलेत, तर इथं दोन स्टेटमेंट एक आहेत. आणि परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरल्यानंतर पी अँड पी वगैरे आयडेम्पोटेंट लॉ, कॉम्प्लिमेंट लॉ वगैरे वापरून त्या ठिकाणी तो पी हा त्याचा रिझल्ट येतो. आणि लास्टला कंडिशनल लॉ, जो आता आपण प्रूव्ह केलेले आहेत हे दोन पाठीमागच्या याच्यामध्ये. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन पी ऑर क्यू, आणि पी डबल इम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन पी ऑर क्यू अँड निगेशन क्यू ऑर पी, जे हे दोन्ही रिझल्ट आपण या ठिकाणी प्रूव्ह केलेले आहेत ट्रूथ टेबलच्या साह्यानं. पण हे आपल्याला पॅरलल स्टेटमेंट लिहायसाठी त्या ठिकाणी उपयोगी पडतात. समजलं? तर अल्जेब्रा ऑफ स्टेटमेंटमध्ये हे रूल्स फार महत्त्वाचे आहेत. त्याच्या साह्यानं आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे असतात. मग कोणकोणती एक्झाम्पल्स असतात, कशा टाईपचे असतात बघा. राईट द निगेशन ऑफ द फॉलोइंग स्टेटिंग द रूल्स यूज्ड. रूल्स यूज करायचे. आणि ह्याचं आपण निगेशनचे एक्झाम्पल तिसऱ्या एक्झरसाइजमध्ये बघितली. राईट द निगेशन, तर ती व्हर्बलमध्ये असायची, व्हर्बल स्टेटमेंट असायची. टू कंपाऊंड स्टेटमेंट देत होते. मग ऑर असेल, अँड असेल, इफ देन असेल, इफ अँड ओनली इफ असेल, तर त्या रूलच्या साह्यानं आपण व्हर्बलच लिहित होतो. पण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये जेव्हा त्याचं निगेशन विचारलं जातं तेव्हा ते रूल्स आपल्याला वापरावं लागतात. आता पाठीमागे दिलेले सम अल्जेब्राइक रिझल्ट जे आहेत, लॉज आहेत, ते वापरावं लागतात. आता बघा इथं हे पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. ह्या पहिल्या एक्झाम्पलचं निगेशन आपल्याला बघायचं आहे. म्हणून पहिल्या एक्झाम्पलला स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकलं आणि त्याचं निगेशन इज इक्विव्हॅलंट टू. आता हा एक कंस आहे, इथं दुसरा कंस आहे.
दोन्ही कंसाच्या मध्ये अँड आहे, याचा अर्थ आपण डी मॉर्गन्स लॉ पहिल्यांदा वापरायचा, कारण कंजक्शनचं निगेशन आहे. काय असतं ते, दोन्ही ब्रॅकेटला निगेशन द्यायचं आणि अँडचं ऑर करायचं. बघा, निगेशन ऑफ पी ऑर क्यू ऑर निगेशन ऑफ क्यू ऑर निगेशन आर. म्हणजे ह्या ब्रॅकेटमध्ये आत्ता काहीच बघायचं नाही, फक्त दोन्ही ब्रॅकेटच्या मध्ये अँड आहे. आणि कंजक्शनचा रूल आपल्याला माहिती आहे निगेशनच्या बाबतीमध्ये, डी मॉर्गन्स लॉ इथं आपण आता पाठीमागं बघितलेला आहे. बघा ह्या ठिकाणी कंजक्शनचा निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वॅलंट टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. म्हणजे प्रत्येकाला निगेशन देताना ह्या अँडचं काय होतं, ऑर होतं, आणि तेच आपण इथं केलेलं आहे. ओके, प्रत्येकाला निगेशन दिले. आता परत काय करायचं, पुन्हा एकदा इथं आला बघा, निगेशन ऑफ पहिल्या राऊंड ब्रॅकेटमध्ये पी ऑर क्यू. अगेन अप्लाय डी मॉर्गन लॉ, निगेशन पी अँड निगेशन क्यू, प्रत्येकाला निगेशन द्यायचं आणि ऑरचं काय होईल, अँड होईल. मध्ये हे ऑर आहे असंच, आणि इथं सुद्धा प्रत्येकाला निगेशन द्यायचं, निगेशन क्यू ऑरचं अँड होईल, आणि निगेशन ऑफ निगेशन आर, मग निगेशनचं निगेशन म्हणजे आर राहील. डायरेक्ट आपण इथे लिहिलेलं आहे. ओके, डी मॉर्गन्स लॉ त्याचं रिझन लिहिलं. नेक्स्ट स्टेप, निगेशन क्यू अँड निगेशन पी, इथं फक्त कम्युटेटिव्हिटी वापरले, अदला बदल केली, ऑर निगेशन क्यू अँड आर ॲज इट इज, विच इम्प्लाइज. आता इथं डी मॉर्गन्स लॉ राईट हँड साईडनं वापरला, उजवी बाजू इथं आलेले. हे निगेशन क्यू थोडक्यात कॉमन काढलं, मधलं चिन्ह म्हणजे इथं अँड दिलं, आणि ब्रॅकेटमध्ये निगेशन पी ऑर आर. म्हणजे लेफ्ट साईडनं जरी आपण हा डी मॉर्गन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ जर वापरला तर तो इथं ह्या पद्धतीनं आपल्याला होईल, एक घेता येईल आपल्याला, है ना. इथं वापरलेला आहे, राईट हँड साईड आलेली आहे आधी, त्याच्यावरून हा निगेशन क्यू बाहेर घेतला, अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन पी ऑर आर, दिस इज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर अशा पद्धतीनं आपण काय केलं, दिलेल्या स्टेटमेंटचं निगेशन रूलच्या सहाय्यानं डिफाईन केलं. 2 मार्कासाठी क्वेश्चन असा येऊ शकतो बोर्डला. दुसरं एक बघा, इथे एक्झाम्पल दिले अजून एक, पी इम्प्लाइज क्यू ऑर आर. आपण काय करायचं, दिलेलं स्टेटमेंट पूर्ण स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये टाकायचं आणि त्याच्या बाहेर निगेशन, कारण राईट द निगेशन म्हणलेलं आहे, त्यामुळे निगेशन ऑफ स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे पूर्ण एक्झाम्पल लिहायचं. मग कोणता रूल वापरावा लागतो आधी तो बघायचा. आता इथं राऊंड ब्रॅकेट एक आहे, मध्ये ऑर आणि पुढं आर आहे. मग ह्या राऊंड प्रत्येकाला निगेशन द्यायचं आणि ऑरचं अँड व्हायचं, म्हणजे डी मॉर्गनला वापरायचं. बघा, याला पण निगेशन दिलं, अँड आणि निगेशन ऑफ आर, डी मॉर्गन्स लॉ. आता इम्प्लाइज कंडिशनलचं निगेशन पी अँड निगेशन क्यू अँड निगेशन आर ॲज इट इज, बिकॉज कंडिशनल स्टेटमेंटचं निगेशन काय राहतं, पी अँड निगेशन क्यू, जे आपण लास्ट लेक्चरला पाहिलेलं आहे 4थ्या व्हिडिओमध्ये, ते त्याचे रूल्सही आपण पाहिलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं 2 मार्कासाठी आपल्याला ट्रूथ टेबल न करता त्या ठिकाणी निगेशन फाइंड आउट करता येईल रूलच्या सहाय्यानं. ठीक आहे. आणि दुसरा एक क्वेश्चन ह्याच टाईपमध्ये, ह्याच रूलवरती असा असतो की रिराईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स विदाउट युझिंग इफ देन. इफ देनमध्ये ही स्टेटमेंट दिलेली आहेत आणि ही स्टेटमेंट रिराईट करा, म्हणजे त्याची पॅरलल स्टेटमेंट लिहा थोडक्यात. मग इफ देनचं पॅरलल स्टेटमेंट आपल्याला माहिती आहे, पी इम्प्लाइज क्यू म्हणजे काय असतं, तर निगेशन पी ऑर क्यू, ठीक आहे. पी इम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन पी ऑर क्यू. हा लॉ महत्त्वाचा आहे, आपण मागाशी पाहिलेला. ह्याच्या सहाय्यानं कंडिशनल स्टेटमेंट आपल्याला डिफाईन करता येतं. पी म्हणजे प्राईस इन्क्रीजेस आणि क्यू म्हणजे द वेजेस राईज. ओके, मग गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू, कारण इफ देनमध्ये आहे म्हणून सिम्बॉलिक फॉर्म काय येतो त्याचा, पी कंडिशनल क्यू. बट वी नो पी कंडिशनल क्यू इज इक्विवॅलंट टू निगेशन पी ऑर क्यू. हे इक्विवॅलंट स्टेटमेंट असतात हे आपल्याला माहिती आहे. अँड देअरफॉर द गिवन स्टेटमेंट कॅन बी रिटन ॲज प्राईस डू नॉट इन्क्रीज ऑर द वेजेस राईज. म्हणजे आधी निगेशन पी लिहायचा, म्हणजे प्राईस इन्क्रीजचं निगेशन प्राईस डू नॉट इन्क्रीज ऑर द वेजेस राईज. हे त्याचं पॅरलल स्टेटमेंट झालं विदाउट युझिंग इफ देन. इफ देनचा वापर न करता तेच स्टेटमेंट अशा पद्धतीनं आपण लिहिलं. ओके, मिनिंग सेम राहतं दोन्हीचं. दुसऱ्याला बघा, तसंच आहे. इफ देनमध्ये वाक्य दिलं, इट इज कोल्ड, पी झाला, आणि वी वेअर वुलन क्लोथ्स हा झाला क्यू. आणि मग यामध्ये काय येणार, द गिवन स्टेटमेंट इज पी इम्प्लाइज क्यू, बट वी नो सिमिलरली पी इम्प्लाइज क्यू इज इक्विवॅलंट टू negation P or Q, and therefore the given statement can be written as it is not cold or we wear woolen clothes. है ना, it is not cold
ऑर वी वेअर वुलन क्लोथ्स. म्हणजे दुसऱ्या पहिल्या स्टेटमेंटचं निगेशन आणि दुसरं आहे असं लिहायचं. हे इफ देन स्टेटमेंटचं पॅरलल स्टेटमेंट झाली. तर एक मार्काला असं आपल्याला MCQच्या क्वेश्चनमध्ये विशेष करून येतं आणि त्यामुळं हे रूल्स आणि अशा टाईपचे नियम एक्झाम्पल्स आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. त्यामध्येच पुढचा क्वेश्चन बघा, त्याच साह्यानं आपल्याला सोडवायला लागतो. विदाउट युझिंग ट्रूथ टेबल प्रूव्ह दॅट. मग आम्ही सांगितलेल्या पद्धतीनं P डबल इम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलंट टू असं या पद्धतीनं दिलेलं आहे. आणि निगेशन P और Q और निगेशन P अँड Q इज इक्विव्हॅलंट टू निगेशन P. तर अशा पद्धतीने ही एक्झाम्पल ट्रूथ टेबल न करताना, कारण मध्ये लॉजिकल इक्विव्हॅलंट आहे. आपण पाठीमागच्या एक्झरसाइजमध्ये पाहिलेले आहेत असे एक्झाम्पल. काय करतो आपण, ह्याचं ट्रूथ टेबल करतो. कॉलम नंबर लेफ्ट हँड साईडला कॉलम नंबर देतो, राईट हँड साईडचा कॉलम नंबर आणि लिहितो की फ्रॉम द अबोव टेबल वी ऑब्झर्व दॅट कॉलम नंबर्स आर आयडेंटिकल, करस्पॉन्डिंग कॉलम नंबर्स आर आयडेंटिकल, देअरफॉर गिव्हन स्टेटमेंट इज लॉजिकली इक्विव्हॅलंट. पण इथे स्पष्ट आपल्याला दिलेलं असतं विदाउट युझिंग ट्रूथ टेबल. जेव्हा म्हटलं जातं तेव्हा एक्झाममध्ये बोर्डाला सुद्धा तुम्ही ट्रूथ टेबल काढू नका. कसं पद्धतीनं सॉल्व्ह करायचं असतं ते बघा. आता P डबल इम्प्लाइज Q इज इक्विव्हॅलंट टू, आपल्याला त्याचं पॅरलल स्टेटमेंट माहिती आहे. 2 नंबरचा नियम मागाचा. P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. ह्या दोन्ही याचा पॅरलल स्टेटमेंट आहे ते. मग आता इथं P इम्प्लाइज Qचं पॅरलल स्टेटमेंट काय असतं, निगेशन P ऑर Q अँड Q इम्प्लाइज Pचं काय राहतं, निगेशन Q ऑर P. कंडिशनल लॉ जे आहे त्या पद्धतीनं. परत इथं निगेशन जर आपण बाहेर घेतलं, डिमॉर्गन लॉ वापरला, बाहेर निगेशन जर घेतलं तर ऑरचं अँड होतं. निगेशन ऑफ P अँड निगेशन Q अँड याचंही निगेशन बाहेर घ्यायचा, Q अँड निगेशन P विच इज द रिक्वायर्ड RHS बाय युझिंग डिमॉर्गन्स लॉ. तर अशा पद्धतीनं आपल्याला ट्रूथ टेबल न करता लॉचा वापर करून त्या ठिकाणी प्रूव्ह करता येतं. दुसरंही एक्झाम्पल आपण त्याच पद्धतीनं पाहूया. LHS घेतला आपण, निगेशन ऑफ P ऑर Q ऑर निगेशन ऑफ निगेशन P अँड Q ऑर आहे इज इक्विव्हॅलंट टू. आता पहिल्यांदा डिमॉर्गन्स लॉ आपण वापरूया. निगेशन ऑफ P ऑर Qचं काय होणार, निगेशन P अँड निगेशन Q. ओके, ऑर मधलं आहे असंच, निगेशन P अँड Q ॲज इट इज आहे असं आपण ते ठेवलं. आता इथं निगेशन P आहे, इथं निगेशन P आहे, दोन्ही ब्रॅकेटमध्ये अँड आहे, म्हणजे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपल्याला वापरता येतो. थोडक्यात कॉमन काढणं, निगेशन P अँड ब्रॅकेटमध्ये काय राहील, निगेशन Q ऑर Q. ओके, हा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ झाला. राईट हँड साईडनं वापरला आपण, लेफ्ट साईड आणली त्याची. ओके, आता निगेशन Q ऑर Q आहे. निगेशन Q ऑर Q म्हणजे कॉम्प्लिमेंट लॉ. एक ट्रू असेल तर एक फॉल्स, हे ट्रू असेल तर हे फॉल्स, कारण दोन्हीचं स्टेटमेंट सेम आहे, फक्त इकडं निगेशन आहे. म्हणजे एक ट्रू असतं तर दुसरं फॉल्स, हे फॉल्स असेल तर दुसरं ट्रू. ऑर आहे दोन्हीच्यामध्ये. ऑरला काय असतं, FF असेल तर F. इथे FFची पॉसिबिलिटी होऊ शकत नाही, त्यामुळे ट्रू, म्हणून त्याची व्हॅल्यू T लिहिली. पाठीमाग आपण तो लॉ लिहिलेला पण आहे, त्याला नाव पण दिले कॉम्प्लिमेंट लॉ. आणि आता आयडेंटिटी लॉ, निगेशन P अँड T अँड बरोबर असेल तर निगेशन Pची जी व्हॅल्यू आहे तीच राहते. समजा आपण इथं T ठेवलं तर T अँड T येणार. इथं समजा आपण F ठेवलं तर F अँड T F येणार. म्हणजे इथं जी व्हॅल्यू ठेवतो तीच त्याचं आन्सर येतं. म्हणून निगेशन P, दिस इज कॉल्ड आयडेंटिटी लॉ विच इज द रिक्वायर्ड RHS, हेन्स द प्रूफ. तर अशा पद्धतीनं 2-2 मार्क्सचे एक्झाम्पल आपल्याला विदाउट युझिंग ट्रूथ टेबलच्या सहाय्यानं आपल्याला हे सोडवता येतात. ओके, एक्सरसाइजमध्ये अशी एक्झाम्पल्स आहेत ती आपण बघणारच आहे, ती तुम्ही सोडवू शकता. ठीक आहे. आणि ह्याच एक्सरसाइजचा दुसरा भाग जो आहे, जो शेवटचा पार्ट असतो, जो तुम्हाला बोर्डाला प्रॅक्टिकलला सुद्धा असतं, पहिलं प्रॅक्टिकल, की ज्याचं नाव आहे ॲप्लिकेशन ऑफ लॉजिक टू स्विचिंग सर्किट. तर स्विचिंग सर्किटमध्ये कशा पद्धतीनं लॉजिकचं ॲप्लिकेशन होतं ते आता आपण यामध्ये पाहणार आहोत. काय दिले बघा, स्विच S इज क्लोज्ड दॅट इज ऑन, देन करंट फ्लोज इन द सर्किट अँड लॅम्प ग्लोज. जर स्विच चालू असेल तर करंट फ्लो होतो आणि लॅम्प ग्लो होतो, म्हणजे लागतो. ओके, ह्या पद्धतीनं सिम्पल असं ह्या ठिकाणी डायग्राम दाखवलं. इथं स्विच दाखवलं आहे, लॅम्प दाखवला आहे, बॅटरी दाखवलं आहे. जर स्विच क्लोज असेल, ऑन असेल तर करंट अशा पद्धतीनं तो पास होतो आणि लॅम्प त्या ठिकाणी ग्लो होईल. जर स्विच ऑफ असेल तर करंट पास होणार नाही, तो इथंच थांबेल, लॅम्प ग्लो होणार नाही. असा सिम्पल कन्सेप्ट या ठिकाणी आहे. P means the switch S is closed, L means the lamp glows. Then using theory of logic, above circuit can be expressed as P is equivalent to L. ठीक आहे.
आता स्विच एस इज ऑन असेल तर ट्रूथ व्हॅल्यू 1 आणि स्विच ऑफ असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू 0, 1 और 0 किंवा टी और एफच्या स्वरूपामध्ये सुद्धा डिफाईन केलं तरी चालतं. आता हे जे स्विचिंग सर्किट्स असतात हे सर्किट दोन पद्धतीनं कनेक्ट केले जातात. तुम्ही फिजिक्समध्ये वगैरे पाहिलं असेल तर दोन पद्धती म्हणजे कुठल्या असतात, एक पॅरललमध्ये आणि सिरीजमध्ये, असे दोन प्रकारे ते सर्किट जॉईंट केले जातात, जोडले जातात. मग त्याचा लॉजिकशी काय संबंध आहे तर इथं तुम्हाला लक्षात येईल बघा. दोन स्विचेस जर सिरीजमध्ये जोडलं तर काय होणार आहे, S1 अँड S2 आर कनेक्टेड इन सिरीज. लेट P रिप्रेझेंट स्विच S1 इज क्लोज्ड. याला P स्विच S1 म्हणायचं. Q रिप्रेझेंट स्विच S2 इज क्लोज्ड. आणि हे दोन्ही स्विचेस कसे जोडलेत, एका पुढे एक जोडले, त्याचा अर्थ सिरीजमध्ये जोडलेले आहेत. L means lamp glows. Okay. Following circuit can be expressed as P and Q is equivalent to L. ह्याचं लॉजिक काय आहे, जेव्हा दोन्हीच्या दोन्ही स्विच चालू असतील, ऑन असतील, तरच करंट फ्लो होऊन त्या ठिकाणी लॅम्प ग्लो होईल. अदरवाईज लॅम्प ग्लो होणार नाही. समजा दोन्हीपैकी एक कुठला जरी स्विच ऑफ ठेवला, पहिला ठेवला तर करंट पुढं जाणार नाही, दुसरा ठेवला तर करंट इथंपर्यंत येईल पण याच्या पुढं जाणार नाही, दोन्ही ऑफ ठेवले तरी करंट पुढं जाणार नाही. कधी होईल लॅम्प लागेल, जेव्हा दोन्हीच्या दोन्ही स्विचेस ऑन होतील तेव्हाच करंट पास होऊन तो लॅम्प ग्लो होईल. याचा अर्थ दोन्हीच्या दोन्ही ऑन असतील तेव्हा हे कंजक्शन स्टेटमेंटच्या ट्रूथ टेबल बरोबर त्याचं पॅरलल असं आपल्याला सर्किटचं त्या ठिकाणी इनपुट टेबल आपल्याला मांडता येतो. बघा P Q P अँड Q 1 1, दोन्हीच्या दोन्ही ऑन असेल तरच लॅम्प लागेल, ऑन होईल, 1 येईल, अदरवाईज 0. आणि आपण कंजक्शनचं ट्रूथ टेबल आपल्याला माहिती आहे, दोन्ही T असेल तरच T असतं, अदरवाईज F असतं. ओके, म्हणजे जेव्हा सिरीजमध्ये दोन स्विचेस असतात तेव्हा ते सिम्बॉलिक फॉर्ममध्ये ते स्टेटमेंट कसं लिहायचं असतं, P अँड Q. ओके, म्हणजे आपण एवढं लक्षात ठेवायचं, इफ टू स्विचेस आर सिरीज देन देअर इज अ कंजक्शन. ठीक आहे. सिमिलरली नेक्स्ट इज अ पॅरलल. दुसरा प्रकार काय असतो सर्किट डायग्राम जोडायचा, पॅरलल. एका खाली एक स्विचेस जोडली जातात. त्यावेळेस कसं असतं, एक जरी स्विच चालू असला तरी करंट पास होतो. दोन्हीपैकी कोणताही चालू असेल, ऑन केला, पास होणार नाही कधी, जेव्हा आपल्याला दोन्ही स्विचेस जर ऑफ केले आपण तेव्हा तो करंट इथूनही पुढं पास होणार नाही आणि इथूनही पुढं पास होणार नाही, त्यामुळे लॅम्प ग्लो होणार नाही. बरोबर. आणि मग हा स्विचिंग हे जे सर्किट आहे ते सर्किट कोणाबरोबर इक्विव्हॅलंट होतं तर P और Q याच्यासोबत, डिसजंक्शन सोबत. कारण दोन्ही 0 असतील तरच 0, दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, दोन्ही स्विचेस ऑफ असतील तरच लॅम्प ग्लो होणार नाही, अदरवाईज लॅम्प विल बी ऑन. म्हणजे T असेल तरी TF असेल तरी FT असेल तरी कारण एक जरी स्विच ऑन असेल तरी त्या ठिकाणी लॅम्प ग्लो होईल, याचा अर्थ 1 येईल किंवा T येईल. तर अशा पद्धतीने ह्या ॲप्लिकेशन ऑफ स्विचिंग सर्किटमध्ये आपल्याला फक्त एवढं लक्षात ठेवायचं, जर दोन स्विचेस सिरीजमध्ये असेल तर अँड आणि दोन स्विचेस पॅरललमध्ये असेल तर ऑर. ओके, एवढंच फक्त दोन गोष्टी जर लक्षात ठेवल्या तर आपल्याला कुठलाही प्रॉब्लेम पुढं येणार नाही. बघा आता एक्झाम्पल कसं असतं यामध्ये. एक्सप्रेस द फॉलोइंग सर्किट इन सिम्बॉलिक फॉर्म ऑफ लॉजिक अँड राईट द इनपुट आउटपुट टेबल. दिलेलं सर्किट आहे त्याचं सिम्बॉलिक फॉर्म लिहा आणि सिम्बॉलिक फॉर्म लिहिल्यानंतर त्याचं इनपुट आउटपुट टेबल लिहायचं. 3 मार्कासाठी एक्झाम्पल. सर्किट डायग्राम तुम्हाला दिलेली असते. यामध्ये काय दिले बघा, सर्किट डायग्राममध्ये आपल्याला S1 S2 दिलं आहे, S1 डॅश आणि S2 डॅश. ओके, मग आता कशा पद्धतीनं S1 आहे S2 आहे म्हणजे P रिप्रेझेंट स्विच S1, Q रिप्रेझेंट स्विच S2 इज क्लोज्ड, इथं पुढं म्हटलं तरी चालतं. ओके, आता S1 डॅश आणि S2 डॅश आहे. जेव्हा S1 स्विच S1 इज क्लोज्ड असेल तेव्हा S1 डॅश म्हणजे काय राहतं तर निगेशन P. सिम्बॉलिकमध्ये S1 साठी जर P लिहिलं तर S1 डॅश म्हणजे काय लिहायचं, निगेशन P लिहायचं. ठीक आहे, तर त्या पद्धतीनं आपण सिम्बॉलिक फॉर्ममध्ये डिफाईन करूया. देअरफॉर गिव्हन सर्किट इज एक्सप्रेस्ड ॲज. आता स्टेटमेंट कशी दिलीत बघा, इथं S1 आणि S2 पॅरलल आहेत म्हणून काय लिहिलं बघा, P और Q. आता ह्या दोन्हीला परत खाली दोन स्विचेस आहेत म्हणजे पॅरलल आहेत म्हणून ऑरचं चिन्ह दिलं. आणि हे दोन्ही स्विचेस हे सिरीजमध्ये आहेत म्हणून ब्रॅकेटमध्ये काय लिहिलं, निगेशन P अँड निगेशन Q. कारण आपला आता रूल माहीत झाला आपल्याला, जेव्हा स्विचेस पॅरलल असतील तेव्हा ऑन ऑर वापरायचं, जेव्हा सिरीजमध्ये ते दोन स्विचेस असतील तेव्हा अँड वापरायचं.
ओके, म्हणजे 1 2 इथं पहिल्यांदा आपण पॅरलल लिहिलंच, परत त्याला अजून ऑर आहे म्हणजे तिसरं पॅरलल आहे हे, पण त्या तिसऱ्या पॅरललमध्ये हे 2 स्विचेस सिरीजमध्ये आहेत, एका पुढे एक आहेत म्हणून अँड वापरलं. तर अशा पद्धतीनं तुम्हाला 1 मार्कासाठी दिलेल्या सर्किट डायग्रामवरून सिम्बॉलिक फॉर्म लिहिता आला पाहिजे. आणि एकदा सिम्बॉलिक फॉर्म लिहिला का त्या ठिकाणी आपल्याला त्याचं स्विचिंग टेबल तयार करायचा असतो, इनपुट आउटपुट टेबल तयार करायचा असतो, ट्रूथ टेबल करायचा असतो. शक्यतो ट्रूथ टेबल करताना आपण TF म्हणायचं. आणि सर्किट डायग्रामशी जेव्हा तुम्हाला शब्द येतो तेव्हा एकतर स्विचिंग टेबल येतो किंवा इनपुट आउटपुट टेबल येतो. आणि हे जेव्हा विचारलं जातं तेव्हा मॅक्सिमम टाईम तुम्ही काय करायचं, 1100च्या स्वरूपामध्ये एंट्री घ्यायच्या. TTFF घेतलं तरी चुकत नाही, रॉंग होत नाही. पण जेव्हा स्विच ऑन असतो तेव्हा आपण शक्यतो 1 वापरतो आणि स्विच ऑफ असताना 0 वापरतो. त्यामुळे सर्किट डायग्रामशी रिलेटेड जेव्हा टेबल येतो तेव्हा 10 असं वापरा. ओके, एंट्री सेमच PQ, TTFFच्या ऐवजी 1100, Qला 1010. निगेशन P 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, म्हणजे 0011 0101. ओके, आता P और Q आपल्याला स्विचिंग टेबल करायचं. हा ब्रॅकेट घ्यायचा, हा ब्रॅकेट घ्यायचा आणि शेवटच्या कॉलममध्ये एकत्र घ्यायचं. P और Q काय बघा, 1110, कारण ऑरला काय असतं, दोन्ही F असेल तर F म्हणजे दोन्ही 0 असेल तर 0, अदरवाईज 1. निगेशन P अँड निगेशन Q ह्या 2 कॉलममध्ये कंजक्शन आहे. अँडला काय राहतं, दोन्ही T असेल तर T, याचा अर्थ इथं दोन्ही 1 असेल तर 1. कुठं आहे, लास्टला. दोन्ही 1 असेल तर 1. आणि मग ह्या दोन्ही कॉलममध्ये ब्रॅकेटच्या मध्ये ऑर आहे, या दोन्हीच्या मध्ये ऑर आहे. ऑरला काय राहतं, दोन्ही 0 असेल तर 0, कुठेही नाही, याचा अर्थ सर्वच्या सर्व एंट्री 1 आल्या. ओके, तर अशा पद्धतीनं आपण ते स्विचिंग टेबल तयार केला. तर ह्या पद्धतीनं 3 मार्काला एक्झाम्पल येतं. म्हणजे आता सर्किट डायग्रामवरून आपण सिम्बॉलिक फॉर्म लिहिला. आता इथं त्याच्या उलट सिम्बॉलिक फॉर्मवरून सर्किट डायग्राम काढायची असते. कन्स्ट्रक्ट द स्विचिंग सर्किट ऑफ द फॉलोइंग. बघा इथं या पद्धतीनं तुम्हाला सिम्बॉलिक फॉर्म दिलेले आहेत आणि त्याचं आता आपल्याला काय करायचं आहे, सर्किट डायग्राम काढायचे. बघा महत्त्वाचं आहे, व्यवस्थित लक्ष द्या. आता पहिल्यामध्ये काय काय आहे, P आहे, Q आहे, R आहे. P Q R आहे. द स्विचेस 1 इज अ क्लोज्ड, Qला स्विचेस 2 इज अ क्लोज्ड, Rला स्विचेस 3 इज अ क्लोज्ड. आता निगेशन P आलं का काय असतं, ऑटोमॅटिक निगेशन P. जेव्हा S1 डॅश वगैरे येईल ना सर्किटमध्ये किंवा यामध्ये निगेशन P जेव्हा येतं तेव्हा S1 डॅश लिहायचा. निगेशन Q जेव्हा येतं तेव्हा S2 डॅश लिहायचा आहे ना. आणि निगेशन R कुठे येत असेल तर त्याला S3 डॅश लिहायचं. म्हणजे PQRला S1 S2 S3 आणि डॅश असेल तर निगेशन घ्यायचं. ओके, ह्या पद्धतीनं. आता दोन्ही डायग्राम एकत्रच काढलेले आहेत या ठिकाणी, एका स्लाईडमध्ये ते घेतलेत. पहा कसे आहेत. तर पहिला स्क्वेअर ब्रॅकेटला दुसरा स्क्वेअर ब्रॅकेट पॅरलल आहे, ऑर आहे. ऑर म्हणजे पॅरलल म्हणजे एकाखाली एक. मग आता पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटचा आधी मी त्या ठिकाणी सर्किट डायग्राम काढतो. तर त्यामध्ये राऊंड ब्रॅकेटमध्ये हे 2 स्विचेस आहेत. अँड म्हणजे सेरीज आहेत, म्हणजे एका पुढे एक 2 स्विचेस आणि त्याला पॅरलल एक स्विच आहे पहिल्या स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. बघा म्हणजे हा P S1 त्याला पॅरलल आहे म्हणजे खाली घेतला पॅरलल. हे 2 स्विचेस सिरीजमध्ये, निगेशन P अँड Q. मग निगेशन P अँड Q घेताना काय होणार, निगेशन Pला काय लिहिणार आपण, S1 डॅश लिहिणार. डॅश महत्त्वाचा आहे इथं, कारण इथं निगेशन P म्हणलं का S1 डॅश. Q म्हणजे काय येणार, S2, कारण Q कशासाठी रिप्रेझेंट करतो आपण, S2. अशा पद्धतीनं हा पहिला स्क्वेअर ब्रॅकेटचं सर्किट डायग्राम इथं आपण काढलं. त्याला पॅरलल दुसरं त्या ठिकाणी एक सर्किट आहे, ते दुसरं सर्किट, म्हणून ह्या सर्किटला बरोबर खाली असं पॅरलल सर्किट घेतलं. आणि दुसरं सर्किटमध्ये काय आहे, निगेशन Q अँड R, 2 स्विचेस सिरीजमध्ये. नाव आधी परत द्यायचे आपण, आधीच सर्किट त्या पद्धतीने येते का बघायचं. ऑर निगेशन P आणि ह्या 2 स्विचेसला परत एक पॅरलल सर्किट आहे ते ह्या पद्धतीने घेतलं. मग S2 डॅश आणि S3, बघा S2 डॅश S3 आणि इथे निगेशन P म्हणजे S1 डॅश. अशा पद्धतीनं हे 2 पॅरलल सर्किट जोडले पॅरललमध्ये. आणि मग शेवटी त्याला बॅटरी आणि लॅम्प अशा पद्धतीनं कनेक्ट करायचं की जेणेकरून आपल्याला पूर्ण सर्किट कंप्लीट होईल त्या ठिकाणी. ओके, आता दुसरंही तसंच P अँड Q अँड R, 3 स्विचेस सिरीजमध्ये आहेत. अँड म्हणजे सिरीज, ऑर म्हणजे पॅरलल. आपण सर्किट डायग्राममध्ये फक्त एवढंच लक्षात ठेवायचं, अँड म्हणजे सिरीज म्हणजे एका पुढे एक स्विचेस आणि ऑर म्हणजे पॅरलल.
पाहू आपण पी अँड क्यू अँड आर, पी अँड क्यू अँड आर, कारण पी क्यू आर म्हणजे S1 S2 S3 तर डिफाईन केलेलंच आहे ना, S1 S2 S3 अँडमध्ये ह्या तिन्ही स्विचेसला कंस आहे आणि त्याला पॅरलल आहे, त्यामुळे सगळ्याला खाली घ्यायचं पॅरललमध्ये. तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये हे पूर्ण सर्किट आहे पॅरलल, कारण इथं स्क्वेअर ब्रॅकेट टाकला आहे, ब्रॅकेटला तेवढंच महत्त्व असतं. पूर्ण ब्रॅकेट आधी ह्या तिन्ही स्विचेसला पॅरलल आहे, मग खालच्या ब्रॅकेटमध्ये आपल्याला पॅरलल स्विचेस दाखवावं लागेल. मग काय आहे पॅरललमध्ये, पी ऑर, परत पी आहे, ऑर क्यू अँड निगेशन आर, क्यू अँड निगेशन आर. आता इथं ॲक्च्युली पी आहे पण इथं S1 डॅश झालेलं आहे ना, नको आहे इथं पी आहे म्हटलं का फक्त इथं S1च पाहिजे, S1 और S2 डॅश, सॉरी S2 सिरीजमध्ये S3 डॅश. तर ह्या पद्धतीनं आपल्याला हे खालचं स्विचेस दोन कारण हे पॅरलल आहे, परत पीला परत पॅरलल आहे, पीला परत पॅरलल आणि पॅरललमध्ये हे दोन स्विचेस सिरीजमध्ये आहेत म्हणून ते एका पुढे एक घेतले आणि मग बॅटरी आणि लॅम्प आपल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करायची. अशा पद्धतीनं तो क्वेश्चन आपल्याला डिफाईन होतो. ओके, तर दोन्ही पद्धतीनं आपण क्वेश्चन बघितला. अजून सर्किट डायग्रामवरती क्वेश्चन कसा येतो, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट बाय युझिंग लॉजिकल एक्सप्रेशन, ऑल्सो राईट युअर कन्क्लुजन. आता हे सर्किट डायग्रामचं सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा, तो सिम्प्लिफाय करायचा. सिम्प्लिफाय करायचा म्हणजे सोडवायचा, आणि सोडवल्यानंतर काय होतं, मग सिम्प्लिफाय केल्यानंतर मिनिमम त्या ठिकाणी जे आउटपुट मिळेल त्याच्यावरून आपल्याला कन्क्लुजन द्यायचं. मग टी असेल, एफ असेल, ज्या पद्धतीनं कन्क्लुजन होईल ते आपण द्यायचं. बघा, सिम्प्लिफाय द गिवन सर्किट, दिलेलं सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म लिहायचा आणि तो सोडवायचा रूलच्या सहाय्यानं. सर्किटमध्ये काय काय दिले बघा, S1 परत अँड पुढं जाऊन सिरीजमध्ये पुढं जाऊन आपल्याला दोन स्विचेस पॅरलल आहेत, S1 डॅश आणि S2 डॅश, आणि परत पुढं जाऊन म्हणजे परत सिरीजमध्ये अजून एक स्विच आहे. मग त्यामुळे आपल्याला डिफाईन करता येईल S1 आणि S2च्या स्वरूपातच आहेत म्हणून पी क्यूच लिहायचं. इथं डायग्राममध्ये कुठे S3 दिसत असेल तर आर लिहायचं, नाहीतर पी आणि क्यू लिहायचं. S1 इज अ क्लोज्ड, S2 इज अ क्लोज्ड. ओके, मग आता सिम्बॉलिक फॉर्म काय येणार बघा, पहिल्यांदा काय पी, ओके पी लिहिला, अँड कारण पुढं घेतलेलं आहे त्यामुळं सिरीजमध्ये असतं म्हणून अँड. हे दोन स्विचेस पॅरलल आहेत ह्या स्विचला म्हणून त्याला कंस टाकायचं, निगेशन पी ऑर निगेशन क्यू. का तर इथं दोन्ही ठिकाणी डॅश आहे म्हणून निगेशन पी ऑर निगेशन क्यू, ब्रॅकेट कंप्लीट. पुढं सिरीजमध्ये पुढचा स्विच आहे क्यू, S2 म्हणजे क्यू. तर अशा पद्धतीनं सर्किट डायग्रामवरून आपण सिम्बॉलिक फॉर्म सुरुवातीला लिहिला. आता हा सिम्बॉलिक फॉर्म जो आहे तो आपल्याला सिम्प्लिफाय करायचा आहे. हा सिम्बॉलिक फॉर्म सिम्प्लिफाय करायचा आहे. मग इथं लिहिलं मी आता, कन्सिडर पी अँड निगेशन पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू ॲज इट इज, तो फॉर्म लिहिला. आता इज इक्विवॅलंट टू, आता आपले जे लॉ आहेत त्या लॉच्या सहाय्यानं सुरुवातीला असोसिएटिव्ह लॉ काय आहे बघा, पी अँड ब्रॅकेटमध्ये निगेशन पी ऑर निगेशन क्यू अँड क्यू. असोसिएटिव्ह लॉ काय असतो, फक्त ब्रॅकेट टाकायचा आहे असंच त्या ठिकाणी, म्हणजे अँड क्यू मी बाहेर ठेवलं. ओके, परत डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ वापरला तर ह्या पीनं ब्रॅकेटमध्ये दोन्हीला पण त्या ठिकाणी अँड आणि डिस्जंक्शनच्या स्वरूपामध्ये डिफाईन करायचं, म्हणजे पी अँड निगेशन पी ऑर पी अँड निगेशन क्यू. ओके, आणि पुढं अँड क्यू आहे ह्या ठिकाणी आहे असंच. ठीक आहे, पुढं आता पी अँड निगेशन पी कॉम्प्लिमेंट लॉ काय सांगतो, एक ट्रू आणि एक फॉल्स, दोन्हीच्या मध्ये जर अँड असेल तर एफ त्याची व्हॅल्यू येते, कॉम्प्लिमेंट लॉ. आणि इथं पी अँड निगेशन क्यू ॲज इट इज. ॲक्च्युली इथं आपल्याला काय पाहिजे, अँड पाहिजे या ठिकाणी, तर त्या ठिकाणी ते आपल्याला अँड लिहिता येईल. इथं हे जे इथं दिसतंय तुम्हाला ऑर जे झालेलं आहे इथं, तर त्या ऑरच्या जागेला काय पाहिजे, अँड पाहिजे अशा पद्धतीनं. ते तेवढा तुम्ही बदल करून घ्या, म्हणजे पी अँड निगेशन पी इज इक्विवॅलंट टू निगेशन, म्हणजे पी अँड निगेशन क्यू आहे असं, अँड क्यू. ओके, ठीक आहे. आता पुढं एफ ऑर हा ब्रॅकेट आहे, परत आयडेंटिटी लॉ वापरला, एफ ऑर हा ब्रॅकेट आहे, म्हणजे ऑर असेल तर तोच ब्रॅकेट राहतो, म्हणजे पी अँड निगेशन क्यूज राहतं आणि अँड क्यू आहे असंच, कारण एफ बरोबर ऑर ह्याची जी व्हॅल्यू येईल तीच व्हॅल्यू येते, त्यामुळं पी अँड निगेशन क्यू आहे असा ब्रॅकेट घेतला, अँड क्यू लिहिलं. ओके, परत इथं अँड आहे इथं अँड आहे, फक्त मी ब्रॅकेट चेंज करतो. ब्रॅकेट चेंज करणं म्हणजेच काय असतं, तर त्या ठिकाणी
ब्रॅकेट चेंज करणं म्हणजेच असोसिएटिव्ह लॉ वापरायचा. मग असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय होईल, तर हा ब्रॅकेट फक्त इकडे येईल ह्या बाजूला, म्हणजे पी अँड निगेशन क्यू जो आहे त्याच्याऐवजी काय होईल, पी अँड वेगळं घ्यायचं आणि निगेशन क्यू अँड क्यू, म्हणजे जसं इथं डिफाईन केलं आहे त्या पद्धतीनं ते आपल्याला लिहिता येईल. ओके, तर या पद्धतीनं आपल्याला डिफाईन करता येईल. आता निगेशन क्यू अँड क्यू आहे बघा, एक ट्रू असेल तर दुसरं फॉल्स, पहिलं फॉल्स असेल तर दुसरं ट्रू, दोन्हीच्यामध्ये अँड आहे म्हणजे त्याची ट्रूथ व्हॅल्यू नेहमी फॉल्स येते. लॉ तर आहेच हा, पण या पद्धतीनं पण आपण तो लक्षात ठेवू शकतो. याला कॉम्प्लिमेंट लॉ म्हणायचं, त्या टेबलमध्ये आपण दिलेलाच आहे. आणि परत एकदा आयडेंटिटी लॉ, पी अँड एफ इज नथिंग बट एफ, कारण अँड आहे. एफ बरोबर कुठलंही स्टेटमेंट जर अँड घेतलं तर फॉल्सच येतं, कारण ट्रू असो तरी फॉल्स येऊ, इथलं एफ असो तरी फॉल्सच येईल, त्यामुळे त्याची ट्रूथ व्हॅल्यू ही फॉल्स येईल. आयडेंटिटी लॉ अशा प्रकारे दिलेल्या सर्किटचा सिम्बॉलिक फॉर्म्युलेचा, आणि तो सिम्बॉलिक फॉर्म ते जे रूल्स दिले, त्या अल्जेब्राइक स्टेटमेंट दिलेले आहेत त्याच्या साह्यानं मिनिमाइज करायचं, सिम्प्लिफाय करायचे, आणि ह्या पद्धतीनं ते स्टेटमेंट येईल, फॉल्स येईल. मग आता फॉल्स आलं याचा अर्थ कन्क्लुजन काय येणार, द लॅम्प विल नॉट ग्लो इरिस्पेक्टिव्ह ऑफ द स्टेटस ऑफ द स्विचेस, म्हणजे ह्या स्विचेसवरनं असं लक्षात येईल ह्या सर्किटवरनं लॅम्प ग्लो होणार नाही. ओके, तर ह्या पद्धतीनं आपल्याला तो क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. अशा टाईपचे क्वेश्चन 2 किंवा 3 मार्काला प्रॅक्टिकलला शक्यतो असते असेच क्वेश्चन्स. तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईलच ते. बघूया पुढं आता. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं आपण सर्किट डायग्राममध्ये काय काय पाहिलेलं आहे बघा. सर्किट डायग्राममध्ये सुरुवातीला काही रिझल्ट बघितलेले आहेत. ते रिझल्ट बघत असताना आपण 2 लॉ बघितले, त्यानंतर अल्जेब्राइक स्टेटमेंटचे लॉज बघितले. तेच झाल्यानंतर सर्किट डायग्राममध्ये महत्त्वाचं आहे ते पॅरलल असेल तर ऑर, सिरीज असेल तर अँड, आणि त्याच्यावरची ही एक्झाम्पल्स काय आपण पाहिलेले आहेत. ओके, तर अशा पद्धतीनं आज आपलं हे लॉजिक्स, मॅथमॅटिकल लॉजिक हा चॅप्टर इथं क्लिअर होईल. थिंकमध्ये थोडंसं पझल टाईप तुम्हाला दिले. देअर वॉज अ ग्रीन हाऊस, इनसाइड द ग्रीन हाऊस देअर वॉज अ व्हाईट हाऊस, इनसाइड द व्हाईट देअर वॉज अ रेड हाऊस, इनसाइड द रेड हाऊस देअर वेअर लॉट्स ऑफ बेबीज. व्हॉट इज इट? थिंक करता येईल आपल्याला, पझल कोणाला तरी सांगता येईल, त्याचा ॲन्सर तुम्हाला माहीतच होतं आहे, समोर दिलेलंच असतं. आणि ह्या पद्धतीनं आज आपलं सेशन संपलेलं आहे, लॉजिक चॅप्टर संपलेला आहे. पुन्हा एकदा सांगतो, हे लेक्चर आवडत असतील तर सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तसं मला सांगा. हा पहिल्या चॅप्टरचे हे आपले 5 व्हिडिओ या ठिकाणी आपले संपलेले आहेत. ओके, थँक्यू.